मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्थानाहुनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करून त्यांच्या ओळी गाऊन आम्ही त्यांच्या विचारानं न्हावून निघालेलो आहोत. आणि पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन मी जितेंद्र जोशी घेऊन आलेलो आहे तुफान आलया या कार्यक्रमाचा दुसरा भाग तुमच्यासाठी. आपण भेटलो ते सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017च्या निमित्ताने. ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या 3 भागांमध्ये म्हणजेच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये खेळली जाते. 30 तालुके या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, अनेक गाव आहेत. ही स्पर्धा आहे जलसंधारणासाठी. ही स्पर्धा आहे मातीचं इमान, स्वाभिमान, आपल्या मातीची ताकद टिकवण्यासाठी, आपल्या मातीचं सुख, आपलं पाणी परत आणण्यासाठी. तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये कुठलं गाव विजयी होणार, त्याचे निकष काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. एक छोटासा आढावा. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 स्वतःच्याच हिमतीवर स्वतःलाच दुष्काळमुक्त करण्याची गावागावांमध्ये लागलेली एक अनोखी चुरस. पाणलोट विकासाच्या विज्ञानावर आधारित 100 गुणांची प्रश्नपत्रिका आणि त्यावर आधारित केलं जाणारं मार्किंग. 100 पैकी सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विजेत्या गावाचा शोध. स्पर्धेत श्रमदानावर आहे विशेष भर. मशीनच्या सहाय्याने केलं जाणाऱ्या उपचारांसाठी सुद्धा आहेत विशेष गुण. कामांची गुणवत्ता आणि त्यांच्या नियोजनासाठी विशेष गुण. वॉटर बजेट, मूलस्थानी जल व मृद संधारण, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, शोष खड्डा यासारख्या चमत्कारिक उपचारांसाठी सुद्धा गावांना मिळणार गुण. आणि 45 दिवसांच्या ह्या स्पर्धेत गावांचं विशेष सोबती असणार आहे पाणी फाउंडेशनचं अँड्रॉइड मोबाईल ॲप. GPS आणि ऑटोमॅटिक कम्प्युटिंग सिस्टीमने युक्त हे ॲप ना फक्त पाणलोटाचं काम करण्यास मदत करेल, तर गावांद्वारे निर्माण केलेल्या पाणी साठवण क्षमता शास्त्रीय पद्धतीने आपोआप मोजेल. आणि विजेत्या गावांचा निर्णय घेतला जाणार अशा निपक्षपाती पंचांकडून की जे पाणलोट विकास या विषयातले महारथी आहेत. तर मग आता शोध आहे महाराष्ट्रातल्या त्या गावांचा ज्यांच्या मनात आहे पाण्याची आस आणि ज्यांचा आहे श्रमदानावर विश्वास. एप्रिल मेचं रणरणत ऊन सुद्धा ज्यांच्या जिगरी पुढं फिकं पडेल. आणि अशाच लढवय्या गावांच्या पुढाकारानं दुष्काळ मुक्त महाराष्ट्र घडेल. स्पर्धा सुरू होऊन 1 आठवडा पूर्ण झालेला आहे आणि काय काय गमती जमती घडतायत, श्रमदान किती जोरदार पद्धतीने चाललंय हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोतच. परंतु मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर माझे सहकारी सुद्धा आहेत, प्रत्येक विभागाचे मेंटॉर्स. तर स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी विदर्भाचे योद्धे भारत गणेश पुरे आणि अनिता दाते यांचं. राम 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 राम. या या या. आता स्वागत करूया मराठवाड्याचे वीर गिरीश कुलकर्णी आणि प्रतीक्षा लोणकर यांचं. नमस्कार. राम 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 राम. या बस. आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे सुनील बर्वे आणि सई तामणकर. नमस्कार बाई, लई जाग दिसताय तुम्ही. नमस्कार. बसू का? बस की अहो, काय तुमचंच आहे सर्व. आणि पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ यांचं स्वागत करूया. ना पोटात खर तर गोळा आला होता की मागचा एपिसोड आपण केला, काय रिस्पॉन्स असेल, काय प्रतिसाद असेल लोकांचा. तर काय प्रतिसाद आहे सत्यजित? खरंच जितू, आम्ही पूर्ण टीम जी आहे पाणी फाउंडेशनची, आम्ही खूप नर्वस होतो की आपण हे सगळे प्रयत्न केलेत पण खरोखर श्रमदानाची चळवळ सुरू होईल का. तर मी फार तपशिलात सांगत नाही, फक्त 2 गोष्टी सांगतो की स्पर्धेच्या पहिल्या 5 दिवसात 1.5 लाख यापेक्षा जास्त लोकांनी श्रमदान केलेलं आहे. आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला मध्यरात्री 12:01 अनेक गावांनी रात्री त्या वेळेला श्रमदान सुरू केलं की म्हणजे एकही सेकंद आपला वाया जाऊ नये. म्हणजे एवढा उत्साह आहे गावागावामध्ये. क्या बात आहे. जोरदार टाळ्या त्या सगळ्या गावकऱ्यांसाठी. एक मिनिट, नुसतं टाळ्या गिळ्या वाजवू नका. नाही असं वरवर सांगू नका, जरा सविस्तर सांगा विदर्भात नेमकं काय चाललंय. एकदम सविस्तर.
अत्यंत प्रेरणादायी काम चाललंय विदर्भात, यांना कळलं पाहिजे. हा, त्यामुळे ते सांगा ना, ते सांगितलंच नाही तुम्ही. नाही, काम तर आम्हीच जास्त करून राहिलो ना, ते कळलं पाहिजे तुम्हाला. कळलं का? तर आम्ही जास्त करून राहिलो ना असंच म्हणते ही सारखी. आधी काम करा आणि मग बोला. किती ती बडबड. बरं का जितू, तू अँचर आहेस, तर त्यामुळे तू ठरव कोणी पहिलं बोलायचं. यांना दे पहिलंच. आता मी सांगतोय माझा ऐका. सर्वप्रथम विदर्भ योद्धे, तुम्ही पुढे येऊन सांगा की काय घडलंय तुमच्या. हा होऊन जाऊ दे. ऐकून घ्या. आमच्या चारमोळी गावातील 800 ग्रामस्थांना पहिल्याच दिवशी फक्त 2 तासात CCTV द्वारे 1000 घनमीटर साठा निर्माण केला आणि पुढच्या 3 दिवसात जे काम केलं त्याचा वार्षिक पाणी साठा क्षमता आहे 22,50,000 लिटर. वॉटर कपच्या स्पर्धेच्या उद्देशाने प्रेरित होऊन घुटी गावातील ग्रामस्थांनी हनुमान जयंतीसाठी येणारा सगळा खर्च पोकलँड मशीनला लागणाऱ्या डिझेलसाठी दिला. याला म्हणतात खरी श्रद्धा. आणि पातूर तालुक्यातील गाव शिरला येथील ग्रामविकास अधिकारी श्री उंद्रे साहेब यांनी गावातील जलसंधारणाच्या कामासाठी लोकवाटा म्हणून आपल्या 1 महिन्याचा पगार पूर्ण 17,600 रुपये नगदी स्वरूपात दिला आणि स्वतः पण श्रमदान केलंय. वा, उंद्रे साहेबांसाठी जोरदार टाळ्या. अकोट तालुक्यातील आशे गावातील काही शालेय विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेली शिष्यवृत्ती श्रमदानाच्या कामासाठी देऊ केली आहे. वाह, क्या बात आहे. दररोज श्रमदानासाठी वापरल्या जाणाऱ्या टिकावाच्या दांडी तुटून जातात. यावर उपाय म्हणून चारमुळे गावातील सुभाष दादा जे व्यवसायानं सुतार आहेत त्यांनी एका दिवसात 50 दांडे कोणताही मोबदला न घेता दुरुस्त करून दिले आणि शिवाय संकल्प केला की दररोज 2 तास श्रमदान करून ते 20 दांडे तयार करून गावकऱ्यांना देणार. याला म्हणतात काम. आता तुमची पेशी आहे. चल ताई. चला. आंबेजोगाईतील डोंगर पिंपळा येथे जलदिंडी काढून तर केश तालुक्यातल्या केवडच्या गावकऱ्यांनी भजन कीर्तन गात वाजत गाजत स्पर्धेची सुरुवात केली. कळंब तालुक्यातल्या दिव्यांग असलेल्या बालाजी जाधव यांनी कुणाची वाट न पाहता श्रमदानाला स्वतः सुरुवात केली आणि ज्याला हळूहळू त्यांच्या मित्रांपाठोपाठ संपूर्ण गावचा सहभाग मिळाला. हारूर मधल्या मौजे जायभायवाडी येथील ग्रामस्थांनी 2 तासात CCTV खोदून श्रमदानातून 136 घनमीटर इतकं काम केलं. म्हणजेच संपूर्ण गावाच्या सहभागाने जवळजवळ 1,36,000 लिटर जलसाठा तयार झाला. क्या बात आहे. तर ही होती आमच्या भागातल्या घटनांची झलक. हा, अजून नाही. आता एक खंगरी झलक तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ बघा. नाही तब्येत खुश झाली तर मग बोलायचं. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब साहेबराव दळवी. मी दाढी 20 रुपयाला, कटिंग 30 रुपयाला करत आहे. 8 तारखेपासून आमच्या गावामध्ये वॉटरस्कोप पाणी फाउंडेशन योजना चालू आहे. जे लोक श्रमदानामधून गावामध्ये काम करतील त्या लोकांकरिता मी दाढी व कटिंग मोफत करणार आहे. एक नंबर. ह्याला म्हणतात. मी पण केस वाढवायला लागलो नाही तेवढं. नाही, आता त्यांच्या वस्त्राला खरी धार आली असं. सामाजिक कामामुळे धार आलेला वस्त्र पहिल्यांदा पाहिला. चला पश्चिम महाराष्ट्र. कोरेगाव मधील बिचुकले येथे रात्री 12 वाजता ग्रामस्थांनी श्रमदानासाठी लागणाऱ्या अवजारांची पालखीतून मिरवणूक काढून वृक्ष लागवड करून व कंपार्टमेंट बंडिंग करून वॉटर कप स्पर्धेची जोरदार सुरुवात केली. सोलापूरमधील कटफळ इथल्या एका शेतकऱ्याने, ज्यांचं नाव आहे श्रीमंत जाधव, श्रमदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फ्रीमध्ये कलिंगड खाऊ घातली आणि दुसऱ्या दिवशी सहकुटुंब सहपरिवार श्रमदानही केले. हा खरा श्रीमंत माणूस. पहिल्याच दिवशी माण तालुक्यातील बिदालवासियांनी फक्त CCTVच्या कामातून एकूण 6,30,000 लिटर पाणी साठा तयार केला. 4,000 पेक्षा पण जास्त लोक या श्रमदानात सहभागी झाले होते. साताऱ्यामधल्या जामखुर्द येथे ज्योती आणि दिनेश यांनी आपल्या लग्नाआधी श्रमदान केले आणि मगच ते भोल्यावर चढले. साताऱ्यातील नवलवाडी गावातील लोकांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्रमदान करणार अशी शपथ घेतली. पहिल्याच दिवशी माण तालुक्यातील 32 गावातून 15,000 गावकऱ्यांनी श्रमदान केलं. पश्चिम महाराष्ट्र ऑल द बेस्ट. आणि जितू ही सगळी कामाची निव्वळ झलक आहे. खूप काही आहे आणि ही सुरुवातही होय. एका आठवड्यात झालं हे सगळं. होय. बाप रे, कमाल आहे. हा, मग कोण पुढं कोण माग हे काही सांगते. करेक्ट आहे. मी आपण हे नाही करू शकत. म्हणजे
हा पुढे हा मागं खरंच नाही. आपले भांडणं असतील ते गोष्ट वेगळी तो भाग वेगळा. आहे. कामं झालं ते आता फार एवढी महत्त्वाचं. कामं चालू आहेत त्यानिमित्ताने आता नाही कामं सांगता होतात. येणार. ते मागं ते होते ते कुठे गेले ते असे मिशेवाले कोण कोण ते मिशेवाले होते मागाशी. हा. नाही मी काय म्हणतो बाय द वे बरं झालं तू आठवण काढली. हा. ते माननीय श्रीयुत आमिर खान होते. हा. ते म्हणले आम्ही तिकडे जाणार गावात जाणार. कुठे आहेत ते? हा नाही ते कुठे गेले ते सस्पेन्स आहे. तुम्हाला पाहायचं का? पाहिजे म्हणजे काय दाखवणार पाहायचं आहोत. आमिर खान यांना जरा इकडे बोलवा बरं. हाय जीतू, हाय एवरीवन। क्या चल रहा है स्टूडियो में? सब कुछ ठीक ठाक, बढ़िया, मजा आ रहा है? मस्ती कर रहे हो? भाई हम लोग को तो बहुत मजा आ रहा है। हम लोग इस वक्त जा रहे हैं खंडाला और वहाँ पे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या, फिर जाएंगे गोवा। नहीं समुद्र में तैरेंगे। जीतू ये मजाक कर रहा है, हम लोग काम पे हैं। हम लोग सातारा जिला के नागजरी गांव में जा रहे हैं, पश्चिम महाराष्ट्र, जहाँ इस गांव में जो समस्या है करीब करीब हर गांव में ये समस्या होती है। और ये समस्या इतनी भयंकर है कि ये पूरे गांव को नीचे खींचती है। बहुत ही भयंकर समस्या है। लेकिन इन लोगों ने इसका एक अनोखा तोड़ निकाला है। चलिए देखते हैं क्या है। मजा आ जाएगा। आमिर आणि किरण पोचलेत साताऱ्याच्या नागझरी गावात. नमस्कार 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 नमस्कार. तात्या मामा मला सांगा की हे गावामध्ये नागझरी गावामध्ये पाणीबद्दल स्थिती काय आहे? नागझरी गाव तसं पावसावर अवलंबून, इतर केनॉलचा वगैरे कुठलाही सोर्स नाही, निसर्गावर अवलंबून. हे पाऊस पडला तरच गावाला पाणी, पाऊस नाही पडला तर पाणी नाही. राजनीतीची सिच्युएशन कशी आहे? म्हणजे खूप भांडण होतं का? गेल्या 20-25 वर्षापासून राजकीय परिस्थिती खूप टोकाची आणि मतभेदाची होती. अलायन्स वेगवेगळी असल्यामुळं, पार्टी आमच्या वेगवेगळ्या असल्यामुळं आम्ही तसे दुश्मनासारखे वागत होतो त्यावेळेला. एखाद्याचं जरी लग्न जरी असलं तरी माझ्या ग्रुपची तिथं बसणार 4, यांच्या ग्रुपची तिथं बसणार, इकडची इकडं बसणार, कुणी कोणात मिसळणार नाही. शेतीला पाणी असतं ना, पाणी ते पाणी सुद्धा देणार नाहीत पुन्हा. हे तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं, तुम्हाला पाणी नाही. असली परिस्थिती व्हायची. आणि मारामारी पण होतं? मारामारी खूप वेळा झालेली. त्याचे राईट सुद्धा दाखल झालेल्या पोलीस स्टेशनमध्ये. तर ही होती इथली समस्या. गाव वेगवेगळ्या राजकीय गटात विभागलं होतं आणि अशातच निवडणुकीचं वातावरण तापलं. कोणतं इलेक्शन होतं? सोसायटी. आणि ही सोसायटी काय करतो? सोसायटी हे शेतकऱ्यांना पीक कर्ज देतं शेतीसाठी. आणि किती फंडिंग आहे हे सोसायटीमध्ये? साधारणपणे आता कर्ज वाटप 3.5 करोड रुपये. मला सांगा की हे सोसायटीमध्ये किती मेंबर्स आहे? 810 सभासद संख्या आहे आमच्या सोसायटीची. हो. आणि 213 उमेदवारांनी नॉमिनेशन अर्ज मागणी केली आणि तदनंतर समेट होऊन 3 पॅनलमध्ये रूपांतर झाले. 3 पॅनल झाले, त्याच्यामध्ये 41 अर्ज राहिले निवडणुकीसाठी. आणि तदनंतर निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर आम्ही बॅनर पोस्टर उभे केले. निवडणुकीच्या या तापलेल्या वातावरणाचा परिणाम गावात होणाऱ्या श्रमदानावर दिसू लागला. आम्ही ज्या वेळेला या कामाला सुरुवात केली ना, त्यावेळेला आम्ही 4-5 लोकांपासून सुरुवात केली. 5 लोकांची पुन्हा 15 झाली, 20 झाली, 25 झाली, 40, 50 झाली. 50 पासून पुन्हा आमचा आकडा वर गेला नाही. 50 पासून गळती लागली त्याला. 45 झाली, 40, त्याचा पुन्हा 15 वर आली. काय वेळेला येतात का नाही लोक, आता का बंद पडतंय अशी भीती वाटायला लागली. तात्या मामांना चिंता लागली की या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळं पाण्याच्या कामावर विपरीत परिणाम झाला तर. त्यांना वाटलं जर निवडणूक बिनविरोध झाली तर परिस्थिती श्रमदानाला पूरक होईल आणि जलसंधारणाला जोर मिळेल. यासाठी 3 सभा घेतल्या गेल्या आणि बिनविरोध मतदानासाठी प्रयत्न केला गेला. 3 प्रमुखांना बोलवलं. त्यांना म्हटलं आता आपले एकूण 13 सीट, 13 उमेदवार होणार. मग यांना म्हटलं तुम्ही 4 घ्या, तुम्ही 4 घ्या, तुम्ही 4 घ्या. आणि 2 अपेक्षा आहेत त्यापैकी चिठ्ठी टाकून त्याचे 1 घेतली. असे 13 केले. 2 गटांनी मान्य केलं, एका गटाने यांच्या मान्य केलं नाही. अशी चर्चा होत असताना हा विश्वास बसले. हा एका पॅनल यांच्या पॅनल मानला. हा म्हटला एक जणाला कुणालाही 13 सीट देऊया. त्याने मोठं मन दाखवलं पहिल्यांदा की म्हणजे कुणालाही 13 सीट देऊया आणि त्याला आपण मतदान करूया. पहिल्यापासून इथं इलेक्शन राजकारण बऱ्यापैकी चालतं. बऱ्यापैकी म्हणजे वादावादीचे विषय असतात. आणि ज्या वेळेला मी समजला जाणार त्यावेळेला उमेदवार म्हणणार तिकडे कुठं निघालायचं, मला मतदान करा आणि नंतर जा. मग त्याच्यासाठी एकमेकाचे वाद होणार. म्हणून एक वेळा इलेक्शन पुढल्या 5 वर्षात आम्ही करू शकतो, पण 5 वर्षांना सोसायटी इलेक्शन लागेल. पण वॉटर कप आम्हाला 5 वर्षांना नसणार आहे. आमची गरज काय आहे
आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी सुखी व्हायचा असला तर त्याला पाण्याची गरज आहे. राजकारण करून आणि इलेक्शन करून आमचं गाव सुखी होणार नाही. आम्ही एकमेकांची डोकं फोडत बसणार. या उद्देशाने आम्ही ते इलेक्शनचं थोडंसं डोक्यात घेतलं आणि हे म्हटलं बिनविरोध झालं पाहिजे. तो कौन पीछे कौन हटा? हम दोनों पीछे हटा. तो क्या एक आप दोनों पीछे हटे. तीन. अरे वो हमारा बड़ा दुश्मन, उसको हमने बाय दिया. ऐसा और था अभी नाही. मी आपलं आव्हान केलं मला द्या, तर त्यांनी मन मोठं केलं, ह्यांनी मन मोठं केलं, यांनी सांगितलं आमचा पाठिंबा आहे. मग पुन्हा तात्याबाजी म्हणलं तात्या बाबा राहिलेल्या पन्नाला तुम्ही सांगा. मग जनपण उठून तिने सांगितलं की बाबा 13/13 आमचा पाठिंबा आहे. आणि सर्वांनी मिळून ठरवलं की मतदानाला फक्त एकच व्यक्ती जाईल आणि बाकीचं संपूर्ण गाव श्रमदान करील. अशा तऱ्हेने एक वेगळ्याच प्रकारची निवडणूक घेण्याचा प्रयत्न करून पाहायचं ठरलं. मतदान होईपर्यंत दुसरा कोणी तिसरा माणूस जाऊन माणूस मतदान करतोय का ही शाश्वती नव्हती. तो आप लोगों को टेंशन था कि कोई दूसरा आदमी जाके वोट नहीं करे. पण कुणीही गेलं नाही. कोणी नाही गेलं. कोणी गेलं नाही. कोणी नाही. कोणी एकही व्यक्ती गेली नाही तिकडं. 3:45 वाजता मग आम्ही सगळेजण गेलो. त्यांना आत नेलं, त्यांना सांगितलं तुम्ही आपलं मतदान करा आणि ती मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पेट्या सील केल्या. पेट्या सील केल्या आणि मग त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटांमध्ये त्यांनी निकाल जाहीर केला आणि सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. गावाच्या या निर्णयाने श्रमदानाला मोठं बळ दिलं. ज्या 8 तारीख होती त्या दिवशी सर 1000 माणसं जमा झाली, दुसऱ्या दिवशी 1200 झाली आणि आज तब्बल 2000 माणसं होती. अरे वा, अरे वा. खूप मजा आली तुमच्या बरोबर आम्ही बातचीत केलं. आता आम्ही श्रमदान करणार. हा तुमचं चालू आहे श्रमदान? हो चला चला श्रमदान चला चला. एकतर सर्वप्रथम नागझरीच्या त्या सगळ्या लोकांसाठी मी वंदन करूया. जोरदार टाळ्या त्यांच्या, जोरदार. आपल्यामध्ये वाद आहेत, सगळं आहे, बरोबर आहे. आपण चांगल्या कामासाठी झटतोय. हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ कोण जास्तीत जास्त चांगलं काम करणार. पण एखादी अशी गोष्ट पाहिल्यानंतर आपण स्तिमित होऊन जातो की वादविवादांच्या पलीकडे एकमेकांची तोंड न पाहणारी माणसं आज ती सगळी माणसं श्रमदान करतात आणि एक माणूस जातो वोट द्यायला. काय काय पश्चिम महाराष्ट्राचे मावळे काय सांगाल? नाही, मला फक्त असं वाटतं की भांडण तंटे तर असतातच, पण तात्या मामा प्रत्येक गावात असायला हवा आणि त्याचं ऐकणारी माणसं असायला हवी. जलसंधारण आणि जनसंधारण हे एकत्र होतंय याची खूप लोकांना जाणीव नसेल, पण ते नकळत होतंय. आणि 21व्या शतकात अशी काहीतरी चळवळ सुरू होईल असं माझ्या ध्यानीमनीही नव्हतं, पण आज आपण त्याच्या सगळे भाग आहोत. आय एम व्हेरी हॅपी. आणि हे पश्चिम महाराष्ट्रात घडलंय, सो आय एम मी तुला खरं सांगू जितू, जेव्हा त्यांनी सांगितलं ना की एक माणूस फक्त मतदान करायला गेला, मला त्या क्षणी वाटलं हे जर मी चित्रपटात बघितलं असतं तर मी म्हणायचं खोटं आहे, काहीतरी असं दाखवतं. असं कधी होतं? पण असं प्रत्यक्षात घडलंय. काय विदर्भ काय म्हणाले? काय की सत्ता तर प्रत्येकाला हवी असते. तर मला कौतुक त्या एकट्या माणसाचं वाटतं, ते तर आहेच, पण मला यांचं कौतुक वाटतं की ज्यांनी माघार घेतली. अनिता, तू लाख मोलाचं बोललीस. ज्या 2 पॅनल्सनी माघार घेतली, खरं तर ती माघार नाही तर तो पुढाकार आहे एका चांगल्या कामासाठी. अहो, आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या सोसायटीमध्ये छोटी मोठी भांडणं मिटवू शकत नाही. तुम्ही हे दाखवून दिलंय महाराष्ट्राला नव्हे पूर्ण जगाला की एक गाव एकत्र आलं तर काय करू शकता. आता पाणी तुमच्याकडे थांबल्याशिवाय राहणार नाही. मी थांबू शकत नाही. एक छोटीशी विश्रांती घेतो. असा गेलो असा परत आलो. आणखी काही कहाण्या घेऊन पाहत राहा तुफान आलाया. ये काम आप खुद कर रहे हो, कोई आपके लिए नहीं करके दे रहा है. आतापर्यंत कसं गावागावात म्हणजे रात्रीचा कार्यक्रम एकच. हे जे तुफान आलंय, या तुफानाची एक कहाणी आपण पाहिली. आता आपण एका वेगळ्या गावात जाणार आहोत. श्रमदान सगळीकडेच चालू आहे, परंतु या गावात जे श्रमदान चालू आहे ना, त्याला एक वेगळी बाजू आहे, एक वेगळी किनार आहे, एक भावनिक किनार. 8 एप्रिलच्या रात्री
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गोलेगाव गावात कुदळ, फावडे, घमेली जमा केली जात होती. निमित्त होतं एका वैशिष्ट्यपूर्ण श्रमदानाचं. पहाटे पहाटे संपूर्ण गोलेगाव गावाच्या वेशीपाशी येऊन उभं होतं. महिलांच्या हातात ओवाळणी होती. सूर्याची पहिली किरणं गावात पसरली आणि भारतीय जैन संघटनेच्या पुण्यातील वाघोली संकुलात शिकणारे तब्बल 650 विद्यार्थी श्रमदानासाठी गावात पोहोचले. गावातल्या स्त्रियांनी या मुलांची ओवाळणी करून त्यांचं स्वागत केलं. आणि पाहता पाहता अतिशय उत्साह आणि जल्लोषात श्रमदानाला सुरुवात झाली. हे श्रमदान खूप खास होतं, कारण या मुलांना लहान वयातच कौटुंबिक आघात सहन करावे लागले होते. ही मुलं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत. पण तरीही मोठ्या हिमतीने भारतीय जैन संघटनेच्या मदतीनं त्यांनी त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली. आणि या निर्धारी प्रवृत्तीचाच एक भाग म्हणून त्यांनी दुष्काळाशी 2 हात करण्याचं ठरवलं आहे. श्रमदानाचा उद्देश आहे की जी वेळ आमच्यावर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींवर आली आहे ती अशा खेडेगावातील काही मुलीवर येऊ नये असा आमचा उद्देश आहे. आमची सर्वांची इच्छा होती की आम्ही श्रमदानासाठी यावं आणि खरं आमच्यामुळे एखादं गाव एखादा जिल्हा दुष्काळमुक्त होईल ही आमची सर्वांची इच्छा होती. आणि आमचे सर्व हॉस्टेलचे आम्ही सगळेजण श्रमदानासाठी आलो आहोत आणि सगळ्या आनंदीपणे उत्साहितपणे श्रमदान करत आहे. ही जी मुलं आहेत ह्यांची जिद्द दुष्काळाला हरविण्याची आहे. भले हे लहान मुलं आहेत, ह्यांच्यातर्फे झालेलं काम खूप मोठं झालं असेल असं नव्हे, परंतु त्याच्या पाठीमागची भावना आणि प्रेरणा ही खूप मोठी आणि खूप डीप रूटेड आहे. त्या भावनेमध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कशामध्येही नाही. आणि म्हणूनच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गोलेगाव गावात होणाऱ्या या श्रमदानाचं एक वेगळं महत्त्व आहे. महाराष्ट्राने शिकलं पाहिजे की ही लहान मुलं आपल्याला एवढा मोठा संदेश देत आहेत की श्रमदानातूनच गावाचा विकास होणार आहे. प्रत्येक व्यक्तीने श्रमदान हे केलंच पाहिजे आणि कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरं जाऊन आपण त्याच्यावर मात करून दुष्काळाला हरवलं पाहिजे. ही ऊर्जा देण्याचं काम आज या चिमुकल्या मुलांनी केलेले. मुलांनो, तुम्ही तुमच्या या श्रमदानाने एक मोठी प्रेरणा दिली आहे. एक सकारात्मक दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवलाय. तुमच्या हिमतीला आमचा सलाम आणि तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आत्महत्याग्रस्त शेतकरी त्यांच्या मुलाबाळांनी जाऊन हे श्रमदान करणं म्हणजे मला कळत नाही ही आपल्याच कानफडात मारली आहे का हा कुठला वणवा यांनी पेटवलाय आपल्या आतमध्ये. मला वाटतं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही किंवा एखाद्या गोष्टीचं दुःख आपल्याला भोगावं लागतं त्यावेळी माणसाचे 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तो खूप नेगेटिव्ह होऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह. तर मला असं वाटतं की ते नेगेटिव्ह न होता यांनी तो सगळा पॉझिटिव्ह फोर्स वापरायचं ठरवलं, सकारात्मकता. आणि ते जर असं करू शकतं तर म्हणजे आपण का नाही, म्हणजे हाच प्रश्न येतो ना शेवटी. नाही खरं तर काय इंग्लिशमध्ये ते फोनिक्स पक्षी म्हणतात ना, फिनिक्स पक्षी ते आहे. हे पोरं म्हणजे ते फिनिक्स पक्षी आहे. त्यांनी त्याच्यातून उभारी घेतलेली आहे. वाईट वाटते कोणतरी येते मग ते पदरात ते जे 15,000 20,000 25,000 रुपये टाकते, किती दिवस पुरणार ते पैसे. पण आता ह्या दरम्यान त्यांनी जे सुरू केलं का नाही आता नाही, आता आपण लढूया आपल्यासाठी दुसऱ्यांसाठी आणि एक वेगळं विश्व निर्माण करूया. त्यामुळे मस्त. मला असं वाटतं जितू की आपल्याला अस्तित्वाची लढाई आहे ना, तर झालं गेलं आपण सोडून देऊया, चला पुढे जाऊया. दुःख आपल्याला होतं अरे त्यांची परिस्थिती बघून, तर त्या मुलींच्या चेहऱ्यावरती किंवा त्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स होता की चला झालं हे, आता आपण पुढे जाऊया. आणि ते ज्या पद्धतीने उभे राहिले आहेत तर हे मला फार भारी वाटलं. मला एक ओळ होती याच्यावरून बघून मला आठवलं का ते म्हणतात ना का उन्हाळा वाजवीपेक्षा जास्त तापला का पावसाळा पण नेहमीपेक्षा लवकर येते. तशातली गोष्ट आहे. वा वा वा.
हे पाहून आत्ता असं लक्षात आलंय की या महाराष्ट्रातल्या दुष्काळाशी लढण्यासाठी म्हणून या पोरांनी, ही पोरकी नाही आहेत पोरं, कारण ही मोठी झाली, यांनी आपल्यासाठी पालकत्व स्वीकारलं. हे आपले आईबाप झाले ती पोरं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ही काय जादू आहे. मला यात 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक तर अर्थात मीही भारावून गेलो या मुलांची संपूर्ण कृती पाहून, श्रमदान पाहून. पण त्याचसोबत मला खूप कौतुक वाटतं ते भारतीय जैन संघटनेचं. कारण ही संघटना आपल्या आंदोलनाला पाहून स्वतःहून समोर आली आणि त्यांनी ठरवलं की आपण यात सहभागी व्हायचं. आणि मला ही खूप महत्त्वाची घटना वाटते आणि मला या मंचावरनं इतर अशा संस्था संघटनांना अपील करावं असं वाटतं की या सामील व्हा. कारण हे एकट्या पाणी फाउंडेशनचं किंवा भारतीय जैन संघटनेचं किंवा आपल्या सर्वांचं काम नाही, हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं काम आहे. आणि तेव्हाच कुठे महाराष्ट्र पाणीदान होणार. त्याचसोबत मला दुसरी एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की या मोहिमेत वारंवार आम्हाला असा अनुभव येतोय की लोक आपलं वैयक्तिक दुःख जे आहे ते बाजूला सारून उभी राहत आहेत पाण्यासाठी. म्हणजे आपली एवढी मोठी टीम आहे पाणी फाउंडेशनची, आपले तालुका समन्वयक आहेत, तसेच आपले ट्रेनर्स आहेत, 100हून अधिक आपले ट्रेनर्स आहेत. आणि या संपूर्ण टीमला हे काम करता करता अनेक आव्हानं पेलावी लागतात. कधी कधी वैयक्तिक आयुष्यात अनेक दुःख सहन करावी लागतात आणि त्या दुःखात कुठेतरी वाट काढून त्यातून त्यांना स्वतःला सांभाळून पुन्हा या कामाकडे यावं लागतं. अशीच एक खूप प्रेरणादायी कथा मला सर्वांसमोर शेअर करावीशी वाटते. आपण दाखवूया. पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोडच्या सुरेखा फाळके. मागच्या वर्षी वॉटर कप स्पर्धेत सुरेखाताई प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाल्या होत्या. शिक्षिका असलेल्या सुरेखाताईंचं मन जलसंधारणाच्या कामात प्रचंड रमलं. गॅबियन कसा टाकायचा, रोज बोर्डर कसं टाकायचे, त्याचे मेजरमेंट कसे टाकायचे, मला खूप आनंद वाटायचा त्यात. त्यामुळे यावर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत इतर गावांना मदत करता यावी या उद्देशाने त्यांनी प्रशिक्षक बनण्याचं ठरवलं. मला आता एक चांगली वाट मिळाली, एक विषय मिळाला, मी हा विषय घेऊन पुढे जाईन. सुरेखाताईंनी अतिशय उत्साहाने या नवीन जबाबदारीसाठी स्वतःला तयार करायला सुरुवात केली. पण प्रशिक्षण सुरू होणार त्याच्या 5 दिवस आधी सुरेखाताईंच्या वडिलांचं निधन झालं. वडील गेल्याचं दुःख तर होतच, पण प्रशिक्षक म्हणून घेतलेल्या जबाबदारीचं काय. सगळेजण म्हणतील बघा वडील एवढे हे झालेत आणि ह्या जाऊ कशा शकल्या. त्याची मला खूप वाईट वाटलं, कसं जायचं आपण. पण विषय तर खूप मोठा होता, जायचं तर आहे. प्रसंग कठीण होता, पण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना धीर दिला. माझ्या वडिलांनी गावामध्ये जलस्वराज्य योजनेसाठी 1 लाख रुपये दिले होते असेच लोकनिधीतून. आणि कधी द्यायचे तेव्हा द्या म्हटले. मग आई म्हटली अगं 1 लाख आपण दिलेत पाण्यासाठी आणि तू का थांबतेस. तिच्या बहिणी मी स्वतः तिला सांगितलं बाबा तू जा, तुझ्या वडील बी सामाजिक कार्य करत होते, वडिलांना हे आवडत होतं, तर तू जा, तू थांबू नकोस इथं. आणि सुरेखाताईंनी त्यांचं वैयक्तिक दुःख बाजूला सारलं आणि कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांची एवढी भावना होती पाण्यासाठी, तर मी का थांबायचं ना. कोणी काही म्हणते, समाजाकडे आपण नाही लक्ष द्यायचं. मनाचं धाडस केलं आणि गेले. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सुरेखाताई प्रशिक्षकाच्या रूपात हजर होत्या. त्यांनी गावकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यांना जलसंधारणाचं काम शिकवलं. सुरेखाताई, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना दिलेली ही श्रद्धांजली अनेकांचं आयुष्य उजळवणारी ठरेल. बापरे. हे काय म्हणजे हा त्यांचा निर्णय होता की नाही मी जाणार, मनाची तयारी करून त्या स्वतः तयार झाल्या. पण अशा वेळेला तुमच्या घरातल्यांचा सपोर्ट पण तेवढाच मॅटर करतो की कधी कधी अंधश्रद्धा असतात त्या थांबवतात मागे, कधी कधी गावाचे रीतिरिवाज असतात ते ओढतात मागे. पण ह्या सगळ्यांना फाटा देऊन त्या लोकांनी त्यांना सपोर्ट केलं आणि कमेंडेबल आहे. म्हणजे इकडे प्रत्येक एक एक्झाम्पल किंवा एक बेंचमार्क सेट होतोय आमच्यासाठी माणुसकीचा. आपण नुसतेच म्हणतो रे द शो मस्ट गो ऑन. त्यांनी ते करून दाखवलं आणि ते आपण फक्त त्या एंटरटेनमेंटसाठी करतो. तर त्यांनी गावात पाणी यावं, आणखीन त्यांना ट्रेनिंग मिळावं लोकांना आणि लोकांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी दिंगमूड करणारी ही गोष्ट आहे. झालंय असं की असे अनेक चेहरे आहेत जे दुर्लक्षित आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्यायला तुफान आलया या कार्यक्रमातून, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 मधून त्या चेहऱ्यांकडे लक्ष जात आहे.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही वाटते की सुरेखाताईंनी डोळ्यातल्या पाण्याला श्रमदानातून उत्तर दिलं. आणि त्याहीपेक्षा मला मोठं कर्तृत्व वाटतं त्यांच्या वडिलांचं की त्यांनी 1 लाख रुपये या श्रमदानासाठी, या जलसंधारणासाठी दिले. आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची माऊली त्यांना म्हणाले की नाही तू कामाला जा. या अशा माऊल्या या महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणूनच या माऊलींच्या मनाला जो पाझर फुटलाय तोच पाझर या काळ्या मातीला सुद्धा फुटेल. आणि पुन्हा एकदा जलसंधारणाचं काम हे मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला यश येईल. कुठेही जाऊ नका, मला खात्री आहे तुम्ही पाहत राहाल तुफान आलाय. ये काम आप खुद कर रहे हो, कोई आपके लिए नहीं करके दे रहा है. एक जादूगार आहे. म्हणजे ते असं गोळे वगैरे करतात. तसं नाही रे. जास्त बोलणाऱ्याचा उंदीर करतात तर म्हणून हृदयाला हेलावून टाकणाऱ्या काही गोष्टी आपण पाहिल्या, परंतु काही गमती जमती सुद्धा आहेत आमच्याकडे. सांगतो कुठं आता सांगतो ना. तुझ्या बाजूला बसून गंमत म्हटल्यावर मला तू आठवतोस ना, त्यामुळे काय मराठवाड्यात फार गंमत असते बरं का? आमिर आणि किरण की नाही गावात ते गेले. फार पबलू जोक होता पण तू फार चांगला रिस्पॉन्स दिला. तर किनई गावात जाऊन पुन्हा तशी जोक नको करू. नाही किनई गावात बरं का जाऊन ते एका जादूगाराला भेटलेत. काय सांगतो? एक जादूगार आहे. म्हणजे ते असं गोळे वगैरे करतात. तसं नाही रे, वेगळा जादूगार आहे. ते जास्त बोलणाऱ्याचा उंदीर करतात तर म्हणून आमिर खान कुठे गेले ते पाहायचं का नाही तुम्हाला? आमिर खान यांना कनेक्ट करा बरं. दोस्तों, हमने आपको बताया था कि हम आपको एक जादूगर से मिलाने वाले हैं और हमारे साथ अशोक चिवटे जी हैं. नमस्कार. 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 ये एक यकीनन एक जादूगर है. इनके और इनके पूरी परिवार के लोग ऐसा जादू करते हैं और मैंने जो इनका भी खेत देखा है तो मैं एकदम आश्चर्यचकित हो गया. आप मुझे थोड़ा समझाइए, ये खेती के बीच में मैं देख रहा हूँ कि आपने कुछ ये पत्ते और ये इसका ये आपने डाला हुआ है, तो ये क्या है? हा ऊस ज्या वेळेला पक्व होतोय, तयार होतोय, तेव्हा ऊस कारखान्याला तोडून जातो आणि तो जो राहिलेला त्याचा पाला पाचोळा आहे तो पडलाय आणि हा तोच तुम्ही दाखवताय ते हे सगळा पूर्ण त्याचा पाला आहे. तो वो उसको अब ये खेती के 2 रो के बीच में आप डालते हैं. हो. तो क्यों, उससे क्या होता है? ये आप क्यों डालते हैं? ह्याला आपण सेंद्रिय मल्चिंग म्हणतोय. क्या होता है वो? जो काही सेंद्रिय पदार्थाचं आपण मल्चिंग केलेलं आहे किंवा अंतरून ठेवलेलं आहे, आच्छादन केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याचे बाष्पीभवनाची प्रक्रिया ही जवळजवळ 80% पर्यंत बंद होती. म्हणजे पाण्याची मोठी बचत ही निवड आपल्याला आच्छादनामुळे होते. आणि दुसरी अशी गोष्ट आहे, आपण बघितलं तर आच्छादनामुळे जे काही आपली जमीन आहे ते जमिनीचा पोत असेल किंवा फुल असेल, आता हे आपण बघित आहे ह्या जमिनीचा कणांचा आकार बघा तुम्ही. जशी आपली चहाची पावडर असते किंवा गांडुळाचं खत असते तसं हे तयार झालेलं आहे. तो ये मतलब ये मिट्टी जो है आपकी ये पानी भी पकड़ती है, सॉइल मॉइस्चर जिसको बोलते हैं. हा पकडते आहे. ह्या मातीला एक विशिष्ट प्रकारची कणांची रचना तयार झाली आहे हिची. आणि ह्याच्यामुळे जमिनीचा सच्छिद्रपणा आहे किंवा जमिनीची जी केशाकरण शक्ती आहे ती वाढती. आणि ह्याच्यामुळं जो पडणारा पावसाळ्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे तो पावसाचा प्रत्येक थेंब आणि थेंब हा आपल्या मातीमध्ये मुरणार आहे. तो वाहून जाणार नाही किंवा आपली माती त्याच्याबरोबर चांगली पोत असलेली माती सुद्धा वाहून जाणार नाही, तर ती माती आणि तो पाणी हे धरून ठेवण्याचं काम करणार आहे. दुसरं अशी गोष्ट आहे, आपण हे आता जे आच्छादन आपण जे केले त्यामुळे आपलं जमिनीचं तापमान हे नियंत्रित राखले. आणि नियंत्रित राखल्यामुळं जे सूक्ष्म जीव जंतू आहेत किंवा गांडूळ आहेत त्यांनी वर आले. ते जे आपण मल्चिंग जे केले किंवा आच्छादन केले ते त्यांचं खाद्य आहे. ते खाद्याचं रूपांतर करतात आणि ते जे त्यांच्या शरीरातून जे काय पदार्थ बाहेर पडतात किंवा विष्ठा जी बाहेर पडती ती विष्ठा म्हणजे आपल्या पिकाचं अन्न आहे. तर हा आच्छादनाचा आपला सगळ्यात मोठा फायदा आहे की जेणेकरून आपल्याला पिकाला लागणार अन्न हे आपण आच्छादनामधून तयार करू शकतोय आणि पाण्याची पण जवळजवळ 80% पर्यंत आपण बचत करतोय. आणि ह्याच्या कॉस्ट जास्त आहे की कमी आहे हे सगळं? नाही, ह्याची कॉस्टच नाहीये. हे आपण पीक काढून घेतल्यानंतर आपल्याला निसर्गाने दिलेला बोनस आहे. आपण कुठून बाहेरच्या शेतातून आणलेलं नाही, ह्या पिकातून जे मिळाले तेच आपण ठेवले आणि तेच मध्ये आणतो ते आपण. और ये हर किस्म के खेती में काम आएगी ना, सिर्फ ऊस की खेती में नहीं? ऊसाच्या शेतीमध्ये नाही, तुमच्या सोयाबीनच्या शेतीमध्ये येईल, त्यानंतर तुरीमध्ये येईल, कापसामध्ये येईल, गहूमध्ये येईल, ज्वारीमध्ये येईल, प्रत्येकाच्या. अशोक भाऊ, हमने देखा है कि बहुत शेतकरी
अपना जो पीक काटने के बाद वो जला देते हैं अपने खेत पे। उसमें क्या क्या जलता है? मतलब उसमें आप जब जलाते हैं तो उसमें जीव जंतू भी जल जाते हैं। आपण ते जाळतोय शेतामध्ये त्यावेळेला ज्या मातीमध्ये जे आपल्या सगळे सूक्ष्म जीव आहेत, जंतू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतामध्ये जे आपले गांडूळ आहेत, जे आपले मित्र आहेत, त्यांना आपण ते जाळून टाकतो आणि ते आपण आपल्या शेतातून नष्ट करून टाकतोय। आणि त्याचा परिणाम असा होतोय की जे जमिनीमध्ये असणारे जे अन्नद्रव्य आहेत ते मिळवून आपल्याला पिकांना देणारी जी आपली मोठी बँक आहे ती बँकच आपण जाळून टाकतोय। तो अशोक भाऊ, ह्याचा कॉस्ट आणि उत्पन्नाचा फायदा किती आहे? तर ह्या वर्षीचा खर्च आपला हा 6300 रुपये आलाय आणि त्या मानानं आपल्याला मिळालेलं उत्पादन हे आपलं 58 टन मिळालेलं आहे। म्हणजे एक साल में आपका 6000 का खर्चा होता है। एक एकड़ का 6000 का खर्चा है। और आपको पैसे कितने मिलते हैं? 1,60,000च्या आसपास आपल्याला उत्पादन मिळालेलं आहे आणि आपला झालेला खर्च हा 6,500 रुपये। परंतु हा खर्च आणि हे उत्पादनाचं गणित हे एका वर्षातलं नसून माझी मागची 20 वर्षाची ती तपश्चर्या है। तो मतलब दोस्तों अशोक जी जो खेती करते हैं उसमें एक तो पैसा कम लगता है, उसमें पानी बाकी लोगों से 3 गुना कम लगता है, उत्पादन डबल होता है। 6,000 का उनका खर्चा होता है साल का 1 एकड़ पे और उसमें कमाते हैं 1,60,000। मुझे उम्मीद है कि आप लोग ये जो देख रहे हैं आपको इससे प्रेरणा मिले और सारे के सारे लोग अशोक जी आप उनको बताइए कि जलाना बंद करें, खेत को जलाना बंद करें आपल्या और मल्चिंग शुरू करें। शेतकऱ्यांमध्ये कसल्याही प्रकारचा पाडी पालापाचोळा किंवा काही असेल जे काही कुठल्याही पिकाचं मिळणार आपल्याला वेस्ट असेल ते काही जाळायचं नाहीये आणि त्याचा आच्छादन म्हणून आपण वापर करायचा आहे। आपल्याला पूर्णपणे काडीपिटीचा विसर आपल्या शेतामध्ये तयार करायचा। तो हमारी कोशिश ये होगी दोस्तों कि जो हमने आज सीखा है तो उस पर हम लोग एक छोटी सी फिल्म बनाएंगे। अगर आप उसके बारे में और जानकारी जानना चाहते हैं तो वो आपको हमारे वेबसाइट पे मिलेगी। लॉट एसएल सस्ती लावली माल छूट गया लूट गया। आता आपल्याला ती एक गाणं म्हणायचं आहे। गाणं म्हणजे एकदम सिंपल आहे, जे सगळ्यांना माहिती आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। लॉट एसएल सस्ती लावली माल छूट गया लूट गया बहुत छूट गया। लाल बड़क माल कड़क लाल बड़क माल कड़क। अरे काय अरे ऑफर है पश्चिम महाराष्ट्र के पास कुछ तो ऑफर है, वो सुनने का है। क्या ऑफर है? ऑफर अशी आहे की उत्तर सोलापुरामध्ये एक गाव आहे हिरज आणि या गावात एक डॉक्टर आहे, डॉक्टर अमोल निकम। अच्छा, त्यांनी असं ठरवलंय की जो कोणी श्रमदानात सहभागी होईल त्याच्या तब्येतीची जबाबदारी माझी। म्हणजे जोपर्यंत 45 दिवसांचा वॉटर कप चालू आहे तोपर्यंत जे श्रमदान करतील त्यांच्यासाठी ही ऑफर आहे की तुम्ही काम करा आणि जर तुम्ही आजारी पडलात तर मी तुम्हाला मोफत ट्रीट करणार। मागच्या भागात सांगितलं ना तुम्ही की काही लोकांनी स्पर्धेच्या दरम्यान लग्न पोस्टपोन केली वगैरे, म्हणजे पुढे केली वगैरे। पण आमच्याकडे ऐका ना, आमच्याकडे मात्र त्याच भागात त्याच काळामध्ये एक लग्न लागलं, पार पडलं। असं वेगळंच लग्न आहे आणि त्याची पत्रिका अशी आहे ना, वाचून दाखव बरं गिरीश। ची सौका भूमिताई श्री धरणीधर राव यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभविवाह श्री पाणी दादा श्री मेघराज गर्जने यांचे ज्येष्ठ सुपुत्र यांच्या बरोबर दिनांक 8 एप्रिल 2017 वार शनिवार रोजी ठीक सकाळी 7:30 वाजता करण्याचे योजले आहे। विवाह म्हणजे 2 जीवांचे मधुर मिलन। टिकाव फावडे आणि टोपले यांच्या मंजुळ निनादात आपले गाव शिवार पाणीदार करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। विवाह स्थळ वाठवडा माळरान। भोजन व्यवस्था कांदान भाकरी। अहो कांदा न भाकरी येऊ द्या किरण, मला विश्रामदानाला येऊ द्या किरण। काय तुमच्याकडे काय आहे का नाही? आमच्याकडे नाही असल्या गमती बिमती नाही आहे। नाही ना, नाही म्हणजे नाही आहे म्हणजे आमच्याकडची देऊ काय कधी? नाही नको, राहू दे तुमच्या जवळ। आमच्याकडे याच्यापेक्षा भारी गमती आहेत। भारी आहे का? भारी नाही आहे म्हणजे अशी चिल्लर नाही आहे, ठोक मध्ये आहे। आता मी सगळ्यांना सांगतो, हे बघा, नुसतं कार्यक्रम पाहत बसू नका, ताबडतोब उठा। तुमच्या घरात जे काही वाद्य असेल, डप असेल, संबळ असेल, पेटी असेल, तबला असेल, नसतील तर काही तर घमिले काढा, नसतील तर ताटं काढा आणि ताबडतोब येऊन बसा। आता आपल्याला ती एक गाणं म्हणायचं। गाणं म्हणजे एकदम सिंपल आहे, जे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या परिचित गाणं आहे। फक्त मला एवढं सांगायचंय तुम्हाला भाऊ, काय हे गाणं इथं म्हणण्याचं काय प्रयोजन आहे किंवा ह्या जलसंधारणाच्या कामाशी आणि ह्या गाण्याचा काय संबंध आहे, त्याची एक छोटीशी माझ्याकडे झलक आहे, तुम्ही झलक पहा।
चला भेटूया विदर्भातील अकोट तालुक्यातील उमरा गावातल्या आपल्या या छोट्या दोस्ताला, श्रीराज इंगळे. 9 एप्रिलला श्रीराजचा पहिला वाढदिवस होता आणि त्यासाठी त्याला खास तयार केलं जात होतं. अख्ख्या गावाला निमंत्रण पत्रिका वाटली गेली होती आणि त्यात अगदी कसलीही भीड न बाळगता एक विशेष भेटवस्तू हक्काने मागितली गेली होती आणि ती भेटवस्तू होती थोड्या वेळाचं श्रमदान. काय होती बुवा ही गंमत? आमच्या गावात हे पाणी फाउंडेशनची स्पर्धा चालू आहे, तर ते म्हणत की पाणी फाउंडेशनची स्पर्धेत जर वाढदिवस ठेवला, सगळेजण वाढदिवसाला येतील, तर आपल्या गावात जास्त श्रमदान होईल. वेगळा अनुभव मिळेल गावासाठी, प्रेरणादायी अनुभव राहील आणि त्याने गावात संघटन निर्माण होईल. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आणि श्रीराजचा वाढदिवस या दोन्ही गोष्टींची सांगड घालणाऱ्या श्रीराजच्या पालकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि गावाचाही उत्साह प्रचंड होता बरं. शाळेतल्या छोट्या छोट्या पोरांनी श्रीराजची बँड बाजासोबत मिरवणूक काढली आणि मग अख्खं गाव पोहोचलं शेत बांधावर, जिथे हा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला जाणार होता. आणि आता श्रीराजनं हक्काने मागितलेली गिफ्ट द्यायची वेळ आली. वाढदिवसाचा जल्लोष आणि श्रमदानाचा जोश यांची चांगली सरमिसळ झाली. श्रीराजचा वाढदिवस सुद्धा झाला आणि गावात जलसंधारणाचं काम सुद्धा. लहान मुलांचा गट केला होता, महिलांचा गट केला होता, पुरुषांचा गट केला होता आणि तिथून सकाळी 6:30-7ला सुरुवात झाली बांध खणण्यासाठी. वैयक्तिक आनंदही मिळाला आणि सार्वजनिक हितही साधलं आणि गावासाठी पाणी आणणारा जगातला पहिला वाढदिवस उमरा गावात साजरा केला गेला. जेव्हा आपला घाम गाळतो तेव्हा त्याचा जो आनंद होता, तो आनंद आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. लहानग्या श्रीराजला आज या सगळ्या गोष्टी कदाचित कळत नसतील, पण जेव्हा तो मोठा होईल आणि आपल्या गावातलं पाणी पाहिल, तेव्हा त्याचा प्रत्येक वाढदिवस त्याला एक वेगळा आनंद देणारा ठरेल. श्रीराजला संपूर्ण महाराष्ट्राकडून वाढदिवसाच्या पाणीदार शुभेच्छा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shriraj. Happy birthday to you. ये काम आप खुद कर रहे हो, कोई आपके लिए नहीं करके दे रहा है. आतापर्यंत कसं गावागावात म्हणजे रात्रीचा कार्यक्रम एकच. श्रमदान करणं म्हणजे घाम गाळणं, कष्ट करणं, एकत्र येणं, सोबत येणं. त्याच्यासोबत मग श्रमपरिहार, गमती जमती, मजा, धमाल, मस्ती. आणि ती मस्ती अनुभवतायत आमिर खान आणि किरण राव. कुठे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर ज्या गावाचे होते त्या गावात ते गेलेले आहेत. पाहूयात काय गंमत करतायत ते. उन्हाळ्याच्या रातीला काळ्याशार मातीला घामाचा सुगंध भेटला सर्व लोका. 10 शतक बाया माणसं सोबतीला पोरटोर हाणती कुदळ फावड सर्वांसाठी. ये काम आप खुद कर रहे हो, कोई आपके लिए नहीं करके दे रहा है. अपने बल पे, अपनी मेहनत से, अपना दिमाग, अपना समय, जो भी धन लगाया आपका इसमें काम में, जो वक्त लगाया आपका इसका काम में, ये सब आपका है, किसी का नहीं, आपका है. टोपली घमेली नाचती नाचे नाचे अंतरंग रंगी नाचला श्रीरंग भुईवरी. कामाचा शीण कसला आज खरा गोपाळकाला. आज गावाच्या भावकीला खरा अर्थ आला. वा 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 वा, कमाल झाली ना. कमालही झाली आणि धमालही झाली. धमालही झाली. लास्ट इयर आम्ही विनर्स होतो ना, त्यामुळे एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. जेव्हा आम्ही म्हणजे श्रमदान झालं, लोकांना आव्हानं करून झाली, लोकांनी कष्टही केले, रेकॉर्ड ब्रेकिंग काम झालं, त्याच्यानंतर जेव्हा बक्षीस समारंभ होता त्या दिवशी, जे तुम्ही तुला सांगू शकत नाही, जेव्हा प्राइजेस अनाऊन्स होत होती तेव्हा त्या प्रत्येकाच्या डोळ्यात जे आम्ही बघितलंय ते
अमूल्य आहे. त्याला काही शब्द डिस्क्राईब करू शकत नाहीत, पैसा डिस्क्राईब करू शकत नाही, त्याला काहीच डिस्क्राईब करू शकत नाही. सो अशा ह्या शब्दात न मांडता येणाऱ्या प्रवासाचा आपण सगळे भाग आहोत, याचा पुन्हा एकदा अतोनात आनंद आहे. पण आतापर्यंत कसं गावागावात म्हणजे रात्रीचा कार्यक्रम एकच, पण आता तो कार्यक्रम बंद झाला आहे. मुद्दाम सांगितलं मी की हा कार्यक्रम असू आता शकतो. हे पण रात्रीचे कार्यक्रम चालू राहिले, ह्याचा जास्त आनंद आहे. हा तर मित्रांनो, या गावातली मंडळी फक्त नुसत्या घोषणा देत नाहीत, महाराजांचा वारसा फक्त तोंडी सांगत नाही, तर कृतिशील होऊन ते जलसंधारणाचं काम करतायत आणि खऱ्या अर्थाने एक नवीन वारसा ते महाराष्ट्राला देत आहेत. हा वारसा आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचा आहे, कारण आपला सामना आहे दुष्काळाशी. आपला खरा शत्रू दुष्काळ आहे आणि त्यामुळेच दुष्काळाशी सामना करण्यासाठी 2 हात पुढे नेऊया आणि एक दिवस हा दुष्काळ या महाराष्ट्रातून हद्दपार करूया आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू, अन्न गुडगुडे पाणी गुडगुडे दुष्काळ पुन्हा भेटूया पुढच्या भागात याच ठिकाणी याच वेळी या माझ्या सवंगड्यांसोबत. पाहायला विसरू नका तुफान आलया.